स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या कृषी भवन भाड्याची रीतसर पावती मिळत नसून सभापतींना खुलासा देण्याची तक्रार नुकतीच एका व्यक्तीने सहाय्यक निबंधकाकडे केली आहे। याच तक्रारीच्या अनुषंगाने सभापती सुनील गावंडे यांनी शुक्रवारी दुपारी बाजार समिती कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती। दरम्यान संचालक मंडळाच्या सहकार्याने बाजार समिती प्रगती पथावर जात आहे, तसेच अडगडीत पडलेले कृषी भवन दुरुस्ती करून शेतकरी, गोरगरीब आदींना कमी दरात मागील काही महिन्यांपासून कृषी भवन उपलब्ध झाले असून भरघोस प्रतिसाद मिळत आहे। लवकरच प्रस्ताव सादर करून रीतसर उपसमित्या स्थापन करून कृषी भवन व पेट्रोल पंपाचा कारभार आणखी पारदर्शक करणार असल्याची माहिती सभापती सुनील गावंडे यांनी दिली। यावेळी सभापती सुनील गावंडे, उपसभापती श्रीकृष्ण कराडे, संचालक तथा कृषी भवन समिती प्रमुख साहेबराव भदे, संचालक राजेश शेठ राठी, संचालक प्रभाकर तराड, संचालक डॉक्टर अभय गावंडे, संचालक भारत आठवले, संचालक आसिफ खान आदी उपस्थित होते। पुढे बोलताना सभापती गावंडे म्हणाले, शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक सोयी सुविधा व नाविन्यपूर्ण उपक्रम आगामी काळात संचालक मंडळाच्या मदतीने करण्याचा आटोकाट प्रयत्न राहील असे सांगितले। सर्वप्रथम आज प्रेस मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना 2 वाजताची पत्रकार परिषद आपण इथं आयोजित केली। ती पत्रकार परिषद कृषी भवन या विषयावर काही लोकांनी गैरसमज करून घेतला, त्या हिशोबानं आजची पत्रकार परिषद। काल कृषी उत्पन्न बाजार समितीचं कृषी भवन हे कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत पडलेलं होतं। एक शेतकरी पुत्र म्हणा या नात्यानं आमच्या सर्व संचालक मंडळांनी किंवा एवढी मोठी वास्तू ही बेकार अवस्थेत पडलेले आहे आणि तिथं बरेचसे अवैध कामं तिथं चालू होते आणि ती पूर्ण वास्तू ही पूर्ण बंगाली काट्याने झाकलेली होती। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।